गणेश उत्सव. गणेश उत्सव सर्वांचा आवडता सण आहे. गणेश पूजन करून 10 दिवस आपण गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती देवाचा जन्म झाला होता. त्यामुळे गणेश पूजन केले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही गणेशोत्सव साजरा केला जातो. शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले. त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झाले. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर यांनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचे शिर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभकार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं. गणपतीला हत्तीचं मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले. यातच गणपती बाप्पाची शरीर प्रकृती स्थूल होती, मात्र त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा सर्वजण आदर करत. पण चंद्र मात्र गणपतीच्या या रूपाला सदैव नाव ठेवत असे, कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता. एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते. उंदराला अचानक वाटेत साप दिसला, त्यामुळे तो दचकला. उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुनकन खाली पडले. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. त्या दिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले. गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला. मग त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, तुला शाप गणेशाने दिला आहे, त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे. त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये, म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. जर तुम्हाला ही गणपती बाप्पाची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.